महाराष्ट्र मंडळ हाँगकाँगतर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. मुख्य संगीताचा कार्यक्रम आपण आज 3:30ला सुरू करूया. त्याआधी सुरुवात करूया लहान मुलांच्या कार्यक्रमाची. मी धनश्री सावंत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. सुरुवातीला ऐकूया गार्गी कवचाळे हिने सादर केलेली गणेश वंदना. तिला सौ वीणा दातार यांनी मार्गदर्शन केले आहे. तबल्यावर साथ देत आहेत श्री शरद दातार. गार्गी, तू कितवीत आहेस, कोणत्या शाळेत जातेस, जरा तुझी ओळख करून दे ना. 8वीत आहे आणि किंग जॉर्ज 5ला जाते. आणि गाणं कधीपासून शिकतेस तू? 3 वर्षाची होती तेव्हापासून. अरे वा, छान. चला तर मग ऐकूया गणेश वंदना. वा, छान वाटलं गणेश वंदन ऐकून. तुला आम्हा सर्वांकडून शुभेच्छा. फक्त गणेशोत्सवासाठी तयारी न करता अभ्यास सांभाळून तू गाणं शिकावंस अशी गणेश चरणी प्रार्थना करूया. तुला मार्गदर्शनासाठी वेळ काढल्याबद्दल दातार काकू तुमचेही आभार. अथर्वशीर्ष येतं. It is the most widely recited Sanskrit prayer among devotees of Ganesh in Maharashtra. आम्ही लहान असताना बऱ्याच जणांना ते सक्तीने कंपल्सरी पाठ करावं लागायचं. ये जयत, तुझी ओळख करून देशील? मी 6वीत आहे आणि वेस्टर्न स्कूलमध्ये जातो. हरि ओम, नमस्ते गणपते.
त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि त्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवधातारं वानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् उरस्तात् उत्तरात्तात् दक्षिणात्तात् चोद्वात्तात् वाधरात्तात् सर्वतोमापायि पायि समन्तात् नमाग्नमस्तं चिन्मया तमाननमस्तं ब्रह्ममया तं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि तं प्रत्यक्षं तं ब्रह्मासि तं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लेमेषति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति तं भूमिरापो ननो निलोदभा तं चत्वारि वाक्पदानि तं गुणत्रयातीतः तं ध्येयत्रयातीतः तं कालत्रयातीतः तं मूलाधारस्थितोऽसि नित्यं तं शक्तित्रयात्मकः तं योगिनो ध्यायन्ति नित्यं तं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मपूर्वस्वरं गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपरतरा अर्धेन्दुलसितं तारेणरुद्धम् एतद्वनस्वरूपं ककारापूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्तिरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सहसा गणेशविद्या गणऋषि गायत्री छंदः एकदंत गणपती एकदंत विघ्ननाशिनी शेषताय कुठून एकदंत विघ्नवक्रतुंडाय धीमहि तन्नो नन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुरस्तं पाशं कुशिधारणं रमचौर्धमस्ते बिभ्राणं मूषकशं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं कृतवाससं रक्तगन्धं दीप्ताङ्गं रक्तपुष्पपूजितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमुच्चितम् आविर्भूतषष्ट्यादौ भगवते पुरुषात् परम् एवं ध्यानयोनित्यं योगी योगिनां वरा नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रमथपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंत विघ्ननाशिने शेषताय श्रीवरदमूर्ते नमो नमः. मस्त. सर्वांनी जयदला प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार. जयद, तुला मराठी छान लिहिताही वाचता येतं ना? अरे वा, छान. आता बोलतो मराठीची मुलं सादर करतील एक नाटक, श्लोक आणि प्रार्थना. आपल्या या लहान दोस्तांना आपण मे दिनाच्या कार्यक्रमातही पाहिले. बोलतो मराठी या उपक्रमाची कल्पना मागच्या वर्षी मुग्धा रत्नपारखीने मांडली. तिला तितक्याच उत्साहाने नंदिता तिळवे, लीना पै व दीपाली भाटोडेकर यांनी साथ दिली आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वर्ग सुरू झाले. सुरुवात 9 मुलांनी झाली. मी आणि माझा मुलगाही जानेवारीत यांना सामील झालो. महाराष्ट्र मंडळाने वेळोवेळी मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. सुरुवातीला आमचा हेतू फक्त मराठी संभाषण वाढवावे एवढाच होता. गाणी, गोष्टी, खेळ आणि गप्पा याद्वारे मराठीशी परिचय टिकून ठेवावा आणि आपल्या आजी आजोबा, आई वडिलांशी संवाद साधता यावा अशी कल्पना होती. हळूहळू मुलांचा उत्साह वाढला आणि स्वतःहून लिहिणं आणि अक्षर ओळख शिकायला तयार झाली. आज पुढची पायरी चढत मुलं सोपे शब्द वाचायला शिकत आहेत. हा एक मोठा टप्पा आहे. अधूनमधून वेगवेगळे उपक्रम करतो. सणांच्या अनुषंगाने त्यांचा शब्दकोश म्हणजे वोकॅब्लरी वाढवतो. हाँगकाँग कम्युनिटी रेडिओवर अलीकडेच मुलांनी गाणी सादर केली. पारंपरिक पदार्थांच्या पंगतीत जेवणाची पंगतही केली आम्ही. काही जणांच्या मते अभ्यासाचा एवढा ताण असताना आणखी एक भाषा कशाला? मुलांना ग्लोबल एक्सपोजर हवे, त्यासाठी मराठीची गरज नाही असं वाटतं.
आम्हाला वाटतं 5 ते 10 हा वयोगट योग्य आहे. सवडही असते व आवडही निर्माण करू शकतो. मुलांना हा सांस्कृतिक आणि भाषिक वारसा देताना आम्हाला फार मजा येत आहे. आमचे वर्ग महिन्यातून 2 शनिवारी सकाळी भरतात, कारण आम्हीसुद्धा घर, नोकरी आणि इतर व्याप सांभाळून हे करतो. ज्यांना इकडले वर्ग दूर पडतात त्याला पर्याय असा आहे की तुम्हीच तुमच्या भागात फ्रँचायझी मॉडेल सुरू करू शकता. आमच्याकडे मटेरियल आहे, मार्गदर्शन व रिसोर्सेस उपलब्ध करून देऊ शकतो आणि मध्ये सर्व मुलांना एकत्र आणू शकतो आणि महाराष्ट्र मंडळाचे कार्यक्रमात आपली भेट होतेच. पहा, नक्की विचार करा. चला तर मग आता आपण गणेश जन्माच्या गोष्टीवर आधारित एक छोटंसं नाटक पाहूया. लेखिका नंदिता तिळवे, सूत्रसंचालिका लीना पै. मुलं लहान आहेत, काही चुका झाल्या तर कृपया सांभाळून घ्या. ज्या देवी देवता श्रेष्ठ मानल्या जातात त्यात गणेशाचं स्थान सर्वात मोठं मानलं जातं. कोणतीही पूजा किंवा शुभकार्य गणेशाच्या पूजेशिवाय पूर्ण होत नाही. आज आपण बघणार आहोत याच गणेशाच्या जन्माची कथा आणि ती सादर करणारे आपले छोटे दोस्त आहेत रिशांत सावंत, शंकर, अनुषा ओक, पार्वती, शुभम तिळवे, नंदी, इरा रत्नपारखी, ब्रह्मदेव आणि अजित पै गणपती. भगवान शंकर आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर राहत होते. एके दिवशी भगवान शंकर युद्धासाठी कैलास पर्वत सोडून गेले. काही दिवसांनी त्यांच्या येण्याची खबर दूतांनी देवी पार्वतीला दिली. देवी पार्वतीला आंघोळीला जायचे होते, पण स्नानगृहात कोणी प्रवेश करू नये म्हणून त्यांनी आपल्या देवी शक्तीने आपल्या अंगावर लावलेल्या चंदनाच्या लेपापासून एक मुलगा बनवला. तू माझा मुलगा गणपती. माते, मी आंघोळीला जाते, कोणाला आत येऊ देऊ नको. माते. गणपती स्नानगृहाबाहेर पहारा देत असताना थोड्याच वेळात तेथे भगवान शंकर आले आणि त्यांच्याबरोबर नंदी आणि ब्रह्मदेव सुद्धा होते. पण गणपतीने त्यांना अडवले. काका, माझ्या मातेने आदेश दिले की कोणालाही आत सोडायचं नाही. मी आत जाऊ शकत नाही. मी त्याला चांगलाच दंड देतो. भगवान शंकर कैलासाचे स्वामी आहेत. त्यांना आत जाऊ दे. नाही, तुला आता शिक्षा केलीच पाहिजे. ही बातमी देवी पार्वतींना कळते आणि शोकाकुल होऊन त्या धावत येतात. हे तुम्ही काय केलं? माझ्या मुलाला आत्ता जिवंत करा, नाहीतर मी सगळीकडे प्रलय आणीन. आणि भगवान शंकर नंदीला आज्ञा देतात. नंदी, उत्तरेकडे जा आणि जो प्राणी प्रथम दिसेल त्याच्या डोक्यावर आण.
सावरते. मी 7 वर्षांचा आहे आणि मी डिले स्कूल ऑफ कॅनडाला जातो. मी शुभम तिर्वे. मी ग्लेनरी स्कूलला जातो. मी 7 वर्षांचा आहे. येणाऱ्या सर्वांचा मनपूर्वक आभार. मी आता भेंडे आजी आणि घाटवडेकर आजींना विनंती करते की त्यांनी मुलांना छोटेसे बक्षीस द्यावे. जय आणि गार्गी सुद्धा. तुम्ही बसा आम्ही तिकडे. जय आणि गार्गी.